मित्रांनो, नुकताच मराठीतील सुपरस्टार अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वतः अशोक सराफ तेवढे मला खुश दिसले. खुश का होऊ नये, पद्मश्री पुरस्कार आहे तो, आणि काही त्यांचे जवळचे आप्तसोख्येसुद्धा खुश आहेत. परंतु एक चाहता, एक फॅन म्हणून आम्ही खुश नाही. पद्मश्री पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळायला पाहिजे होता. आज त्यांची ही जी वेळ आहे ती पद्मभूषणची आहे. यावर तुमचं काय मत आहे? पद्मभूषण मिळायचीच वेळ आहे. तुम्ही विचार करा, पद्मश्री पुरस्कार हिंदीमधील मागे एक अतिसामान्य हिरोला मिळाला, त्यावर काही वादंगही झाले, आणि अशोक सराफ यांना आज मिळतं. वयाच्या 78व्या वर्षी तुम्ही त्यांना पद्मश्री देताय, मग पद्मभूषण, पद्मविभूषण कधी मिळणार त्यांना? ही मराठी मनाची एक आमची दिल्लीकडे एक आग्रही मागणी आहे. असं करू नका. आमच्या मराठी कलाकारांवर अन्याय करू नका. आज गेले 50पेक्षा जास्त वर्ष ते मराठी चित्रपटसृष्टीत वावरत आहे. कमीत कमी 2 ते 3 पिढ्यांना त्यांनी हसवलेलं आहे. अभिनयाची आपली क्षमता त्यांनी दाखवून दिलेली आहे. ते पांडू हवलदार असो, अरे संसार असो, सुशिला असो, बिनकामाचा नवरा असो, गुपचूप असो, वजीर आहे, आपली माणसं आहे, अशी बनवणीत आहेच, असे झकास चित्रपट देणाऱ्या अशोक सराफांना वयाच्या 78व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळते म्हणजे काय? बघा, यावर तुमचं काय मत आहे मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओत, एक नवीन विषय घेऊ. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.